नमस्कार. ग्रो मीडिया प्रेझेंट गप्पा टप्पा या पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी ओंकार करतो. आज महिला दिनानिमित्त आपल्या या विशेष भागाचे प्रायोजक आहेत बंडूबाई शाह ज्वेलर्स बार्शी. तर आजच्या या आपल्या पॉडकास्टमध्ये आपल्यासोबत आहेत प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर श्रद्धा भिसे पाटील मॅडम. तर मॅडम मी तुमचं स्वागत करतो. नमस्ते. मॅडमची ओळख आपण थोडक्यात करून घेऊया. त्या श्रद्धा हॉस्पिटल IVF सेंटर येथे कन्सल्टंट अँड डायरेक्टर आहेत आणि त्यांनी मिरज येथे JMC कॉलेजमधून MBBS पूर्ण केलेलं आहे. पुण्यातील भारती विद्यापीठमधून स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्रामध्ये MS केलेलं आहे आणि त्यानंतर प्रजनन आरोग्य IVF या क्षेत्रामध्ये प्रशिक्षण घेतलेलं आहे. मागील 15 वर्षापासून त्या या क्षेत्रामध्ये कार्य करत आहेत आणि मला एक विशेष बाब सांगावीशी वाटते की त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम महिलांसाठी आयोजित केलेले आहेत. तर मॅडम आपण पॉडकास्टला सुरुवात करूया. मी महिला दिनानिमित्त सुरुवातीला आपल्याला शुभेच्छा देतो आणि आपले स्वागत करतो. श्रद्धा हॉस्पिटल म्हणजे बार्शीतलं खूप नामांकित हॉस्पिटल आहे. सर्व सोयीयुक्त हॉस्पिटल आहे जिथे आपण सेवा देतात. आपण त्याच्या डायरेक्टर देखील आहात. तर माझा तुम्हाला सुरुवातीला प्रश्न आहे की तुम्ही जेव्हा सुरुवात केली हे डॉक्टर होण्याचं स्वप्न बघितलं तर काय प्रेरणा होती, काय हा प्रवास होता, थोडक्यात सांगा. मी 5वीत असताना डिसाईड केलं की मला डॉक्टर बनायचं. त्याच्या पुढे त्यावेळेस काही समजत नव्हतं. मग MBBS मध्ये गेल्यानंतर आम्हाला हे सगळे सब्जेक्ट्स असतात. ऑलमोस्ट आम्हाला सगळे जे आता डॉक्टर्स आहेत त्याचे एक सब्जेक्ट असतो. आणि मग असं आढळलं की स्त्रीरोग आणि प्रसूतीशास्त्र जे आहे त्याच्यामध्ये सर्वात जास्त मला महिलांशी संपर्क येतो ते हेच क्षेत्र. म्हणून मग मी MS OBGY ऑब्स्टेट्रिक गायनेकोलॉजी करायचं ठरवलं, जेणेकरून मग जास्तीत जास्त महिलांशी संपर्क येऊन आपण जर एका महिलेला प्रभावित करू शकतो तर आपण तिच्या पूर्ण फॅमिलीला प्रभावित करू शकतो. बरोबर आहे. म्हणून मग ऑब्स्टेट्रिक गायनेक मध्ये MS करण्याचं ठरवलं. म्हणजे आता तुम्ही 15 वर्ष झालं सेवा देत आहेत. हा प्रवास कसा राहिला? कारण की महिलांच्या आरोग्याबाबतीत समाजामध्ये अनेक उपक्रम राबवले जातात आणि त्यामधून तुम्ही कसं कार्य केलं? काय हा प्रवास होता तुमचा 15 वर्षाचा? 15 वर्षामध्ये पहिले तर आम्ही पुण्यात होतो. मग तिथे काही ठिकाणी आम्ही फक्त असं कन्सल्टंट म्हणून एमोशिप हे सगळं केलं. त्याच्यानंतर मग खूप सारे कोर्सेस केले. शिकायचं आमचं चालूच होतं. आणि मग त्याच्यानंतर बार्शीमध्ये आम्हाला येऊन आता ऑलमोस्ट 9 to 10 years होत आहेत. आणि तेव्हापासून हे नवीन श्रद्धा हॉस्पिटल उभा करणे, ह्याचं सगळं स्थापना करणे आणि बाकीचं म्हणायचं तर जे एक पेशंट येतो ते समाज कार्यासारखंच आहे. कारण की आम्ही इथे फक्त हॉस्पिटलमध्ये फक्त गोळ्या औषधांच्या चिठ्ठ्या नाही तर फक्त तसं करत नाही. मला एका पेशंटला बोलण्यासाठीच कमीत कमी 15 ते 20 मिनिट लागतात. जर नवीन पेशंट असेल तर 30 मिनिट लागतात. म्हणजे फक्त गोळ्या औषधं सोडून बाकीचं सगळं कसं आपण पूर्ण जीवनशैली नीट ठेवली पाहिजे हे पण सांगण्यात येतं. मग तो तर एक महत्त्वाचा समाजकार्याचा भाग झाला. तुम्ही वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहात, सक्रिय काम करत आहात मागील 15 वर्षापासून. तर महिलांच्या आरोग्याबाबतीत किंवा समाजासाठी केलेले उपक्रम सांगा. समाजासाठी केलेले उपक्रम म्हणजे पहिले तर आम्ही खूप सारे कॅम्प्स घेतो हॉस्पिटलतर्फे, ज्याच्यामध्ये आपण मोफत सगळे तपासणी, वंध्यत्व निवारणसाठी जे पण कन्सल्टेशन लागतं ते सगळं, पल्स BP, साखर हे पण आपण कॅम्प्समध्ये तपासून देतो. त्यांना पूर्ण सर्व रोग निदान शिबिर जसं असतं तसं घेतो. दुसरी गोष्ट म्हणजे आपण दरवर्षी हॉस्पिटलमध्ये आणि हॉस्पिटलतर्फे आपण एक चेसची स्पर्धा आयोजित करतो, ज्याच्यामध्ये नाही म्हणलं तरी 300 ते 400 माणसं सहभाग घेतात. आपण आता हे चेसची स्पर्धा का करतोय तर सगळ्यांनी इंटेलेक्च्युअल अबिलिटीला जास्त महत्त्व दिलं पाहिजे म्हणून आपण चेस हा जो गेम आहे, स्पोर्ट आहे आपण म्हणू शकतो, ते आपण निवडलेलं आहे. तिसरी गोष्ट म्हणजे आपण जे आपलं
वारकरी संप्रदाय आहे त्याला जर पुढे घेऊन जाण्यासाठी सप्ताह नाहीतर मग भजन कीर्तन ह्या सगळ्या गोष्टी आपण ॲक्च्युली आम्ही स्वतः इथे पुढाकार घेऊन सर्व पेशंट्सला नातेवाईकांना सांगतो व आमचे खूप सारे पेशंट्स पण ह्याच्यामधले आहेत संप्रदायामधले, तर ह्या आपण गोष्टीचा आम्ही पुढाकार घेऊन त्याच्यामध्ये पण पार्टिसिपेट करण्याचा प्रयत्न करतो. चौथी गोष्ट म्हणजे खूप सारे जे लेक्चर्स असतात जे स्कूलमध्ये किशोरवयीन मुलींना बोलणे नाहीतर मुलांना सांगणे संवाद साधणे हे लेक्चर्स आणि हे सगळं पण आपण ऑर्गनाईज करतो सगळ्यांसाठी. मला असं विचारायचं की जेव्हा तुम्ही एक महिला म्हणून या डॉक्टरकीच्या क्षेत्रामध्ये येतात तेव्हा तुमच्यासमोर काय आव्हानं होती, म्हणजे काय परिस्थिती असायची, आज काय परिस्थिती आहे, म्हणजे जुना थोडा काळ जेव्हा मॅडम होत्या तुमच्या सासूबाई होत्या आणि आत्ताचा बदल काय आहे, काय आव्हानं होती समोर तुमच्या? आता जर आपण जनरेशनल चेंजेस म्हणलं की म्हणजे माझ्या ज्या सासूबाई आहेत डॉक्टर मीनाक्षी पाटील त्या पण स्त्रीरोग तज्ज्ञच आहेत आणि जेव्हा त्यांनी काम करायला चालू केलं आणि जेव्हा आम्ही आता मी पण डॉक्टर आहे, माझ्या 2 नंदा पण डॉक्टर आहेत, त्यांनी पण MS MD केलेलं आहे आणि ह्या सगळ्या गोष्टींमधून पुढे यायचं म्हणजे सर्वात महत्त्वाचं म्हणजे तर मला असं वाटतं की आम्हाला ह्या फॅमिलीमध्ये फॅमिलियल सपोर्ट भरपूर असल्यामुळे आम्हाला खूप साऱ्या गोष्टी करता आल्या ज्या मे बी आम्हाला सोडून द्याव्या लागल्या असत्या जर आम्हाला सपोर्ट नसता तर. आता आईंचं घ्या म्हणजे डॉक्टर मीनाक्षी पाटील नाहीतर मग माझ्या 2 नंदा नाहीतर मी आम्ही शिक्षण करत करत आमची फॅमिली लाईफ पण चालूच ठेवली. म्हणजे त्याच्यासोबतच आम्ही आता मला 2 बेबीज आहेत, माझ्या नंदांना पण 2-2 आहेत, म्हणजे आम्ही असं कुठलीच गोष्ट होल्डवर ठेवलेली नाही. तर जर आमचं म्हणलं तर आय थिंक वी हॅव हॅड इट व्हेरी इझी, पण जर दुसऱ्या महिलांचं म्हणलं तर त्यांना खूप अडथळे येतात जेणेकरून बाबा काम करताना एकतर आपण लग्न करायचं का नाही इथून प्रश्न चालू होतो, लग्न झाल्यानंतर मग आपण पुढची फॅमिली प्लॅनिंग करायची का नाही हा प्रश्न येतो. पण मला वाटतं की फॅमिली सपोर्ट असला तर एव्हरीथिंग इज पॉसिबल आणि त्याच्यासोबत जे आजूबाजूचे सगळे आहेत आम्हाला लकीली जे पण भेटलेले आहेत सगळे एम्प्लॉईज आणि ते सगळं ते चांगले असल्यामुळे आय थिंक इट इज बीन व्हेरी सिम्पल. बट जर तुम्ही म्हणला की कुठले कुठले प्रॉब्लेम्स अडथळले काय, तर मला वाटतं सगळ्याच कुठली पण गोष्ट आपण करायला चालू केली की प्रॉब्लेम आल्याशिवाय एकतर आपल्याला पुढे जाताच येत नाही, आपण अजून शिकूच शकत नाही. तर शिकताना एकतर पहिले होतं की कुठलं करिअर चूज करायचं, त्याच्यानंतर मग कुठले कुठले कोर्सेस करायचे हे पण मोठा प्रश्न असतो आजकाल सगळ्याच म्हणजे सगळे जे शिकतायत त्यांच्या समोर जे प्रश्न येतात ते आम्हाला पण आलेच होते की कुठले कोर्सेस करायचे, मग कुठे सेटल व्हायचं. आता जे जुनं हॉस्पिटल होतं त्याच्यानंतर मग आम्ही मोठं हॉस्पिटल तयार करायला घेतलं, मग हे बनवायचं का नाही बनवायचं. मग एकदा हे आम्ही बनवलं की ह्याला पुन्हा चालवणे ह्याला टिकवणे, मग ह्याच्यामध्ये स्टाफ प्रॉब्लेम झाले, मग मॉनिटरी प्रॉब्लेम झाले, त्याच्यासोबत 2 बेबीज, त्याच्यासोबत मग मला स्वतःला जेव्हा डिलिव्हरी झाल्यानंतर जे प्रॉब्लेम्स येतात म्हणजे जे फिजिकल प्रॉब्लेम्स येतात मेंटल प्रॉब्लेम्स येतात हे पण मला पर्सनली खूप झाले आणि मग त्याच्यामुळे हे सगळं झाल्यामुळे मी ॲक्च्युली आम्ही जो सर्वात पहिला सप्ताह केला ते करण्याचा उद्देशच ते होता की त्याच्या पहिले 1-1.5 वर्ष मला एवढा फिजिकल प्रॉब्लेम्स होत होते की मग मी ह्या मेडिकल सायन्सेसकडून तिकडं वळण्याचं कारण तेच की कधी कधी आपल्याला काहीतरी मोठी गोष्ट बघितल्याशिवाय नाहीतर एकदमच खाली खचल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. आणि मग तिथून हा माझा जो प्रवास आहे की नाही मला हेल्दी व्हायचंय, मला नीट राहायचंय, मला एक्सरसाइज करायचंय आणि मग हे जे प्रेग्नन्सीचे चेंजेस जे झाले होते त्याच्यातून बाहेर यायलाच नाही म्हणलं तरी मला 4-5 वर्ष लागली. आणि आय थिंक दिस हॅपन्स इन एव्हरी वुमेन्स लाईफ, म्हणजे फक्त माझ्यासाठी नाही, नॉट ॲज अ डॉक्टर ऑल्सो, पण कुणाच्या पण लाईफमध्ये ह्या सगळ्या गोष्टी होतात. आणि त्याच्यासोबत मग पुन्हा जे आपल्या प्रोफेशनशी रिलेटेड प्रॉब्लेम्स आहेत की बाबा इथं यायचं, सेटल व्हायचं, पेशंट टिकवणे, आजारी पडलं तर मग ते पेशंट लॉस होणे, हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या तर मला वाटतं सगळ्याच ह्यांच्या प्रॉब्लेम्समध्ये आहेतच. तुम्ही जो आता तुमचा संघर्ष सांगितलाय तो प्रत्येक महिला डॉक्टरच्या आयुष्यात असतोच, पण तुम्ही त्याच्यामध्ये एक पॉईंट सांगितला तो मला खूप छान वाटला की तुम्ही अध्यात्माकडे वळलात. कधी कधी मनाची शांती पण माणसाला खूप गरजेची असते, त्यामुळे तुम्ही तो सप्ताह आयोजित केला. खरंच ही गोष्ट खूप कौतुकास्पद आहे की तुम्ही अशा गोष्टी करताय, लोकांसाठी करताय, वारकऱ्यांसाठी करताय.
तर मुख्य विषयाकडे वळूया. एंडोमेट्रियोसिस या महिन्यामध्ये त्याचा अवेअरनेस केला जातो. तर आजकाल ह्या विषयाबद्दल जास्त ऐकू येत आहे. तर सध्या सोप्या भाषेत हा नेमका आजार काय आहे, काय सांगताल तुम्ही? मार्च हा महिना इंटरनॅशनली एंडोमेट्रियोसिस अवेअरनेस मंथ म्हणून आपण साजरा करतो. एंडोमेट्रियोसिस म्हणजे काय, तर जी दर महिन्याला मासिक पाळी येते स्त्रियांना, त्याच्यामध्ये गर्भाशयाच्या पिशवीमध्ये जे अस्तर तयार होतं ते पाळी म्हणून दर महिन्याला बाहेर शरीर फेकत असतं. पण जर कधी कधी हे अस्तर पोटामध्ये जाऊन पोटामध्ये जर ते गेलं तर तिथे ते सूज क्रिएट करतं आणि त्या सुजीमुळे जे पेशंट्स आहेत त्यांना पाळीच्या पहिले नाहीतर पाळी गेल्यानंतर सुद्धा पाळीत जसं दुखतं तसं दुखत राहतं. त्यांना कधी कधी आपल्या आतड्यांचा पण आजार होऊ शकतो, अंडाशयांचा आजार होऊ शकतो, पूर्ण पोटामध्ये चिपकाचिपकी होऊ शकते. तर हा जो आजार आहे तो एकतर शोधायला पण खूप अवघड आहे, पण आपण शोधू तेव्हाच शकतो जेव्हा पेशंट नाहीतर पेशंटचे नातेवाईक पेशंटला हॉस्पिटलमध्ये घेऊन येतील. तर कारण काय असतं पेशंट्सनी हॉस्पिटलमध्ये यायचं ज्यांना एंडोमेट्रियोसिस आहे, तर त्यांना खूप जास्त दुखतं पोटामध्ये. एकतर कळा येतात नाहीतर मग ठणठण करतं आणि कधी कधी त्यांना लघवी आणि संडास करताना सुद्धा दुखू शकतं जेव्हा पाळी चालू असते तेव्हा. तर हा एंडोमेट्रियोसिस जो आजार आहे तो आजकाल खूप जास्त वाढत आहे. त्याचे दोन कारणं आहेत. एक तर स्ट्रेस फॅक्टर पण आहे आणि दुसरं जे लाईफस्टाईल आहे त्या लाईफस्टाईल आणि स्ट्रेस फॅक्टरमुळे वाढत आहे. आणि दुसरं आजकाल हे अवेअरनेस वाढल्यामुळे जास्त पेशंट हॉस्पिटल्समध्ये आल्यामुळे त्याच्यामुळे आम्हाला पण जास्त एंडोमेट्रियोसिसचे पेशंट सापडत आहेत. या आजाराबद्दल जे तुम्ही वेळेवर ओळखला नाही गेला तर त्याची पुढे जाऊन मातृत्वावर कोणते परिणाम होतात का? जर एंडोमेट्रियोसिस आपण नाही शोधून काढला लवकरात लवकर तर ॲक्च्युली एंडोमेट्रियोसिस चालू होतो कधीपासून, किशोर वयातच चालू होतो अडॉलसंट्समध्ये. आणि त्यावेळेस जेव्हा पाळी चालू होती तेव्हापासून जर हा आजार चालू झाला तर पोटामध्ये भरमसाठ चिपकाचिपकी होऊ शकते, ज्याला आपण अडेजन्स म्हणतो. आणि त्याच्यामुळे पूर्ण जे नॉर्मल अनॅटमी असती, जसं आपलं शरीर असलं पाहिजे पोटामध्ये, ते तसं राहत नाही. दुसरं, अंडाशयामध्ये खूप जास्त गाठी तयार होतात रक्ताच्या, त्याच्यामुळे अंडाशयाची जी नॉर्मल परिस्थिती आहे ती पण खराब होऊन जाते. तर अशा स्त्रियांना पुढे जाऊन एकतर खूप जास्त दुखतं, मग ते क्रॉनिक पेन सिंड्रोम मध्ये जातात, जेणेकरून मग त्यांना मानसिक आजार आणि दुसरं शारीरिक व्याधी पण होऊ शकतात हे क्रॉनिक पेन सिंड्रोममुळे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पुढे जाऊन त्यांना वंध्यत्वाचा प्रॉब्लेम होऊ शकतो. आता त्याच्या पुढे जर आपण गेलो, म्हणजे आता हे अडॉलसंट झालं, मग जेव्हा लग्न झाल्यानंतर आपल्याला फॅमिली प्लॅनिंग करायचं असतं त्यावेळेस वंध्यत्व होऊ शकतं. आणि तरी सुद्धा आपण जर नाही लक्ष दिलं तर पाळीचा जो त्रास आहे तो तर आयुष्यभर चालू राहतो. पण एकदम जर आपण ह्याला लक्षच दिलं नाही तर जसं जसं वय वाढत जातं तसं तसं हा जो आजार आहे त्याच्यामध्ये कॅन्सर पण उद्भवू शकतो. तर मग ह्याच्याकडे आपण लक्ष दिलंच पाहिजे. जर किशोरवयीन मुलांच्या आरोग्याबद्दल बोलायचं झालं तर पुढच्या पिढीतील कोणत्या समस्या सर्वाधिक तुम्हाला जास्त दिसतात मुलांमध्ये मुलींमध्ये, काय समस्या आहेत? जर किशोरवयीन बद्दल आपण म्हणलं, मुलां नाही तर मुलींबद्दल, तर त्यांच्यामध्ये सर्वात जास्त प्रॉब्लेम्स आता तर मानसिक जास्त आढळून येणार आपल्याला. कारण की आजकाल सगळ्यांच्या घरातच चांगलीच परिस्थिती आहे, म्हणजे असं पण नाही की खायला प्यायला काही प्रॉब्लेम यायला लागलाय, पण जी लाईफस्टाईल आहे ती एवढी खराब झालेली आहे त्याच्यामुळे जे सगळे मेंटल प्रॉब्लेम्स आहेत आणि जे लाईफस्टाईल डिसऑर्डर्स आहेत, म्हणजे मग डिप्रेशन म्हणा, अँझायटी म्हणा, नाहीतर मग सुसाईड प्रॉब्लेम्स, हे सगळे खूप जास्त वाढत आहेत. आणि त्याच्यासोबत लाईफस्टाईल डिसऑर्डर्स म्हणजे BP, साखर म्हणजे मधुमेह, लठ्ठपणा येणे, ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टी वाढत आहेत. आणि मग त्याच्यामुळे मग कॉस्मेटिक प्रॉब्लेम म्हणजे केस गळणे, फोड येणे, हे जे दुसरे सगळे प्रॉब्लेम्स त्याच्या रिलेटेड आहेत हे खूप जास्त होणार आहेत आता. मॅडम, जे पालक आहेत, विशेषतः पालकांसाठी मला हा प्रश्न विचारायचा आहे की किशोरवयीन मुलींमध्ये जेव्हा आरोग्याची मासिक पाळी, मानसिक समस्यांबद्दल त्यांनी कसा संवाद साधला पाहिजे आपल्या पालकांनी त्यांच्या मुलांसोबत? कारण कधी कधी मुलांना भीती असते की मी सांगू कसं, मी हा विषय बोलू कसं, ते अडचण होती. तर तुम्ही त्याबद्दल काय सांगाल? मला सर्व पालकांना एक रिक्वेस्ट आहे की जेव्हा कुठलंही बाळ जन्माला येतं त्याच वेळेसपासून ऍक्च्युली आपण ह्या गोष्टीची तयारी करत राहिलो पाहिजे. म्हणजे मला प्रॉब्लेम येणार आहे असं माहिती आहे
तर मी त्याचा प्रॉब्लेमचं सोल्युशन कधीपासून शोधणार, तो प्रॉब्लेम येण्याच्या पहिलेच. आलं लक्षात? तर जर आपण लहानपणीपासूनच आपल्या बेबीजला, आपल्या किड्सला, म्हणजे मग ते बॉईज असू द्या नाहीतर गर्ल्स असू द्या, जर त्यांना लहानपणीपासूनच एकदम ओपनली बोललो, त्यांच्याशी चर्चा केली, नाहीतर मग छोट्या छोट्या गोष्टींना ओरडलो नाही, त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न लहानपणीपासून जर करत राहिलो, प्लस त्यांना लहानपणीपासूनच जर आपण हेल्दी लाईफस्टाईलची सवय लावली. माझा जो मोठा मुलगा आहे तो दुसरीत असताना त्याला माहित होतं की सिगरेट काय असते. तर त्यावेळेस तो मला येऊन म्हणला की मम्मी ते ड्रायव्हर आहे ना तो सी घेतो म्हणे. म्हणलं सी काय असतं? तर तो मला सिगरेट तुला नाही माहिती? तर हा मुलगा दुसरीतला जर त्याला 4 वर्षापूर्वी माहिती आहे, तर मग त्यावेळेसपासून मग आम्ही सुरुवात केली की बाबा सिगरेटचे काय दुष्परिणाम असतात, दारूचे काय दुष्परिणाम असतात, तंबाखूचे काय दुष्परिणाम असतात. तसं तसं त्या वयामध्ये जसं जसं आपल्याला गोष्टी येत जातील तसं तसं आपण त्या वेळेसच त्यांना जर समजून सांगितलं की बाबा ही गोष्ट चांगली आहे, ही गोष्ट चांगली नाही, जर ही गोष्ट केली तर त्याचे काय काय तुमच्या शरीरावर, मानसिक परिस्थितीवरती दुष्परिणाम होऊ शकतात, आणि त्यांना जर आपण त्यांच्यावर विश्वास टाकला की नाही हे चांगलाच निर्णय घेणार आहेत, ठीक आहे, त्यांच्यासाठी आपण निर्णय घेऊ शकत नाही पण त्यांना आपण ॲटलीस्ट समजून सांगू शकतो की ही गोष्ट चांगली नाहीये, मग तू डिसाईड कर की तुला काय करायचंय. आणि हॅव्हिंग फेथ की नाही ते चांगलाच डिसिजन घेणार आहेत. हे जर आपण लहानपणीपासून करत राहिलं तर जोपर्यंत आपले चिल्ड्रेन अडॉल्संट एज मध्ये जातात, किशोर वयात जातात, तोपर्यंत त्यांना आपल्यावरती पण विश्वास असतो की ठीक आहे मला हे फोर्स नाही करणार आहेत, पण हे जे पण सांगतील ते प्रॉपरली हे बरोबर आहे, हे चूक आहे, नाहीतर ह्याचा हा प्रॉब्लेम येईल, हे मला असं समजून सांगतील. मग त्यांना जर तेव्हा काही प्रॉब्लेम आला तर ते तुमच्याशी बोलायला येणार, नाहीतर मग त्यावेळेस जर तुम्ही बोलायला गेला तर ते म्हणणार आतापर्यंत त्यांनी आम्हाला काहीच बरोबर सांगितलेलं नाही, तर मग ते एकदमच किशोर वयामध्ये आल्यानंतर बोलणार नाहीत. तर जे पण न्यू पेरेंट्स आहेत, ठीक आहे, म्हणजे ज्यांना आता जस्ट बाळ झालेली आहेत, नाहीतर मग ज्यांना ऑलरेडी किड्स आहेत, त्यांनी आतापासून चालू करावं की नाही आम्ही ओपन डायलॉग साधणार आहोत आमच्या लेकरांसोबत, आणि त्यांना हे सगळ्या गोष्टी बरोबर काही सुद्धा त्याच्यामध्ये न लपवता सगळ्या गोष्टी बोलणार आहोत. मग ते तुमच्या सबस्टन्स अब्यूज बद्दल असू द्या, म्हणजे मग दारू, तंबाखू, गुटखा, सिगरेट, नाहीतर मग लैंगिक अत्याचार बद्दल असू द्या, नाहीतर मग दुसरं आता आजकाल सेक्शुअल ऑफेन्सेस भरपूर व्हायला लागले, तर ते पण मुलांना ऍक्च्युली बोललं पाहिजे मम्मी पप्पांनी की बाबा तुम्ही असं मुलींसोबत नाही केलं पाहिजे, असं झालं तर मग असं तू तरी करू नको. हे जर आपण बोलत राहिलो तरच मग त्या मुलांना थोडंसं एक वेगळा दृष्टिकोन भेटेल विचार करण्याचा, जो त्यांच्या फ्रेंड सर्कल मधून त्यांना मे बी भेटत नाही. मॅडम, मी आता तुम्हाला ह्या प्रश्नाला एक जोडून प्रश्न विचारतो की सध्या वातावरण बघायला गेलं तर खूप, आता तुम्ही जे मुद्दे मांडले त्याच्यामधले अनेक मुद्दे आपल्याला डोळ्यासमोर दिसतात, किंवा किशोरवयीन मुली असतील त्यांच्यासोबत घडणारे प्रकार, किंवा पळून लग्न करणं असेल, आईवडिलांमधला संवाद तुटत चाललेला आहे. तर ह्याच्यासाठी असा काही पॉईंट आहे की जो तुम्ही पालकांना विशेषतः सांगाल की बाबा हे केलं तर तुम्ही मुलांसोबत खूप चांगले राहाल आणि मुलांना घरातल्या व्यक्तीपेक्षा बाहेरचा व्यक्ती जास्त प्रिय वाटणार नाही, अशी कुठली गोष्ट आहे की तुम्ही सांगाल मग पालकांना? पुन्हा एकदा तेच की सर, आपण लहानपणीपासूनच लेकरांना बोलत राहिलं पाहिजे, ही पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, आता आमच्या घरामध्ये सगळेच वर्किंग आहेत, म्हणजे मग आजी आजोबा पण वर्क करताय, मी पण वर्क करते, मग माझे हस्बंड पण काम करतायत, तर मग आम्हाला एवढा वेळ भेटत नाही लेकरांसोबत. पण जो पण वेळ देतोय त्या वेळेमध्ये जर त्यांना फुल 100% अटेन्शन दिलं तर ते 1 ते 2 तासामध्ये पूर्ण दिवसभरात काय झाले ते बरोबर सांगतात. आणि मग त्याच वेळेस जर आपण तिथं इंटरव्हीन केलं, म्हणजे त्यांना रागवण्या नाही तर ओरडण्याच्या ऐवजी त्यांच्याशी फक्त गप्पा मारल्या की बाबा हे बरोबर आहे, हे चूक आहे, नाहीतर ह्याचा हा प्रॉब्लेम आहे, तर मग त्याच्यामुळे मग त्यांना आपल्याला बोलायला भीती वाटत नाही, ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, थोडाच वेळ द्या पण क्वालिटी टाइम द्या. म्हणजे एवढ्या जास्त काय 8 ते 10 तास तुम्ही दिले पाहिजेत लेकरांना असं नाही, कारण की आजकाल लेकरांकडे पण ऍक्च्युली तेवढा टाइम नाही राहत, कारण की स्कूल, तुम्ही ट्युशन म्हणा, नाही तर खेळायचं म्हणा. तर मग जरी आपण क्वालिटी टाइम दिला तरी सुद्धा त्याच्यानी खूप जास्त फरक पडू शकतो. पडेल 100% होईलच असं सांगता येत नाही, कारण की ते पण पुढचं पण जे चाइल्ड आहे ते पण एक माणूस आहे, ते स्वतः त्याचे चॉईसेस करणार आहे, त्याच्याकडून चुका होणार आहेत. पण ॲज पेरेंट्स आय थिंक आपण कधी पण त्यांना
जरी चूक झाली तर त्यांना बरोबर पद्धतीत नीट करून समजून सांगून त्यांना पुन्हा रस्त्यावर आणण्याचं काम मला वाटतं आपण सतत करत राहिलं पाहिजे आणि हे दररोज 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 केलं पाहिजे, म्हणजे एकदाच नाही. मॅडम तुम्ही खूप चांगल्या प्रकारचा हा जो पॉइंट आहे ना, याबद्दल कधीच कुणी बोलायला लोक मागे सरकतात, पण तुम्ही खूप चांगल्या प्रकारे याचं मार्गदर्शन केलं की संवाद किती महत्वाचा आहे. मी पुढच्या मुद्द्याकडे येतो. समाज म्हणून आपल्या इथे बालविवाहासारख्या प्रथा आहेत किंवा त्या थांबवण्यासाठी नेमकं कोणते बदल केले पाहिजेत आणि यामुळे काय परिणाम होतात बालविवाह केल्यानंतर त्या मुलीच्या आयुष्यावर, काय घडतं त्याच्यामध्ये? आता ह्याच्यातलं सोपं उत्तर म्हणजे दुसरा प्रश्न जो तुम्ही मला विचारलाय की काय प्रॉब्लेम येऊ शकतात. ठीक आहे, कारण की जो पहिला प्रश्न आहे तो उत्तर देणं एवढं अवघड आहे की मला वाटतं अनलेस अँड अंटिल त्या मुलीचे पेरेंट्स जोपर्यंत डिसाईड करत नाहीत की नाही मला माझ्या मुलीला काही जरी झालं तरी 18 वर्षाच्या पहिले लग्न करायचं नाही आहे, तोपर्यंत बालविवाह थांबणार नाही. त्या पेरेंट्सनी डिसाईड केलं पाहिजे, कारण की खूप सारे कारणं आहेत ज्याच्यामुळे पेरेंट्स डिसाईड करतात की नाही आता मुलीला पाळी आली आहे लग्न करून टाकू. मग त्याच्यामध्ये सोशल प्रॉब्लेम झाले, सांभाळायला कुणी नसतं, घरी लक्ष द्यायला कुणी नसतं. आता तुम्ही जसं म्हणला तसे सेक्शुअल ऑफेन्सेस वाढत चालले आहेत, पळून जायचा प्रमाण वाढत चाललंय. तर मग हे सगळ्या गोष्टी नको आहेत. ह्या कारणांनी सुद्धा कधी कधी मुलींची लवकर लग्न होतात. पण जर आपण लहानपणीपासूनच मुलींशी पण बोलत राहिलो की बाबा असं होऊ शकतं, असं तू करायचं नाहीयेस, आम्ही तुझ्यावर भरोसा टाकतोय, हे जर आपण लहानपणीपासून सांगत राहिलो मुलींना, तर मला वाटतं की मुली पण ह्या गोष्टी कडे वळणार नाहीत आणि मग जाऊन कुठं तुमचा बालविवाह थांबण्याची थोडीफार शक्यता आहे. कारण की इट इज इन दी एंड अ सोशल प्रॉब्लेम. तर सगळ्यांनी मिळून डिसाईड केल्याशिवाय हा प्रॉब्लेम तर मिटणार नाहीये. दुसरा प्रश्न तुम्ही विचारलेला की बालविवाह झाल्यामुळं काय काय प्रॉब्लेम येऊ शकतात. तर प्रॉब्लेम मध्ये फक्त त्या मुलीलाच प्रॉब्लेम येत नाही, तर होणारे जे शिशु आहेत त्याला पण प्रॉब्लेम येतात. एकतर पूर्ण प्रेग्नन्सीमध्ये तिच्या शरीरावरती जास्त स्ट्रेस असतो, त्याच्यामुळं बीपी वाढण्याची शक्यता जास्त होते. लहान कमी वजनाचं बाळ नाहीतर कमी दिवसाचं बाळ जन्मण्याची शक्यता जास्त होते. तेवढी बुद्धिमत्ता डेव्हलप झालेली नसती, म्हणून मग येणारं बाळ पण तेवढं हुशार असू शकेल का नाही ह्याच्यावरती पण प्रश्नचिन्ह येतो. प्लस तिला स्वतःलाच समजत नसतं की तिने कसं वागायचंय, बसायचंय, खायचंय, तर ती पुढे जाऊन त्या येणाऱ्या शिशूचं कसं पालन करेल ह्याच्यावरती पण प्रश्न येतो. आता हे सगळ्या गोष्टी आम्ही बघतोय की जर त्या आईलाच स्वतःला माहित नाहीये की तिने कसं खायचंय. आता समजा जर आईच बसून मॅगी आणि कुरकुरे खात असेल तर ती लेकराला लहानपणीपासून काय खाऊ घालणार? बरोबर आहे. ठीक आहे, तर आता ह्याच्यामध्ये खूप सारे जे पूर्वज आहेत नाही तर आपले मोठ्या पिढीचे माणसं आहेत ते म्हणतात की आमचे लहानपणी होत होते लग्न, आम्ही तर लेकरांना नीट वागवत होतो, मग आता का तुम्ही म्हणताय नाही करायचं? बरोबर आहे. पण त्यावेळेसच्या जे मुली होत्या त्यांना लहानपणीपासूनच तशी सवय लावलेली होती, त्या लहानपणीपासूनच बरोबर खातपीत होत्या, लहानपणीपासूनच घरची कामं करत होत्या. त्यांचा जो समजूतदारपणा होता जो त्यांना मे बी 15व्या-16व्या वर्षात येत असेल, तोच समजूतदारपणा आजकालच्या पिढीमध्ये येतोय 25व्या-30व्या वर्षी. आता हे तर सगळ्यांना माहितीच आहे, म्हणजे हे तर सगळ्यांच्या फॅमिलीजमध्ये तुम्हाला स्वतःलाच आढळून येत असेल की जो समजूतदारपणा पहिल्या बायकांना मुलींना लवकर येत होता तोच समजूतदारपणा उशिरा येतोय. तर जर आपल्याला ही गोष्ट समजतीये की समजूतदारपणा उशिरा येतोय तर आपण लग्न त्याच वयात कसं करू शकतो? बरोबर आहे. तर मग ते केल्यामुळे तर पूर्ण तिचं तर बॉडी खराब होतीच, तिचं आयुष्य खराब होतंच, प्लस येणाऱ्या लेकराचं पण आपण जे भवितव्य आहे त्याला पण त्याच्यावरती पण प्रश्नचिन्ह निर्माण करतो. म्हणजे खूप छानपैकी तुम्ही हा मुद्दा असा स्पष्ट करून एका लाईन मध्ये त्याला धरून आणले आणि त्याला सांगितलंय तुम्ही. मी पुढचा प्रश्न घेतो की आपली जी आई असती ती आईचा मुलांच्या म्हणजे भवितव्यावर, व्यक्तिमत्वावर खूप मोठा परिणाम असतो, त्यांचा प्रभाव पडतो. तर तुम्ही कसं बघता याच्याकडे की जेव्हा आईनी कसं राहिलं पाहिजे मुलांसोबत किंवा मुलींसोबत, की आई सातत्याने सोबत असते जेव्हा आई घरी असते किंवा वर्किंग मध्ये जरी असेल तर आईचं मुलांवर जास्त प्रेम असतं, तर काय सांगाल तुम्ही याच्याबद्दल? आता म्हणजे लहानपणीपासून आपण वाचत आलोय की बाबा यू ऑलवेज हॅव टू सेट एन एक्झाम्पल.
म्हणजे तुम्ही जास्त बोलण्याच्या ऐवजी तुम्ही काय करताय ह्याच्यावरती जास्त लक्ष असतं सगळ्यांचंच. आणि इन दी एंड जेव्हा आई असती तेव्हा तिच्याकडे सर्वात जास्त लक्ष तिच्या मुलांचं असतं. मग ते मुलगा असू द्या नाहीतर मुलगी असू द्या. तर आई कशी बसतीये, कशी उठतीये, कशी बोलतीये, कशी खातीये, काय काय खातीये, कितीदा खातीये, पाणी किती पितीये, व्यायाम करतीये का नाही करते, दुसऱ्यांशी कशी बोलतीये, मग दुसरे बाहेर गेल्यानंतर त्यांच्या पाठीमागं ती कशी बोलतीये, मोबाईल घेऊन बसतीये का नाही, पुस्तकं किती वाचतीये, स्वतः मोबाईल घेऊन बसतीये, मला अभ्यास करायला सांगतेय. तर जे आपले लेकरं आहेत ते सगळं हे बघून शिकतात. बरोबर. तर जे ह्याचा पहिला प्रश्न होता की बाबा का किशोरवयी म्हणजे लहान मुलींची का लग्न नाही करायची, तर त्यांना ह्या सगळ्या गोष्टी अजून समजतच नसतात. तसंच आई ही असा एक भाग आहे फॅमिलीतला जो फक्त लेकरांवर नाही तर पूर्ण फॅमिलीला अफेक्ट करू शकतो. म्हणजे जर समजा त्या आईने डिसाईड केलं की नाही माझ्या किचन मध्ये फक्त हेल्दीच तयार होणार आहे, तर मग ते लेकरू दुसरं काही खाणारच नाहीये. पण जर आईने डिसाईड केलं की नाही आपण दररोज रात्री मॅगीच खाणार आहे मग सगळे घरामध्ये मॅगीच खाणार आणि फक्त लेकरं नाही तर पूर्ण फॅमिली अनहेल्दी होऊन जाणार. तर आई हा खूप मोठा भाग आहे. आणि जेवढ्या पण स्त्रिया आहेत, मुली आहेत ज्या फ्युचरमध्ये आई होण्याचा विचार करतायत नाही तर आई ऑलरेडी झालेल्या आहेत, मला त्यांना रिक्वेस्ट आहे की तुम्ही जो तुमचा रोल आहे फॅमिलीमध्ये, पूर्ण सोसायटीमध्ये, त्याला तुम्ही खूप महत्व द्या, स्वतः महत्व द्या. आणि कमीत कमी आपल्या घरातल्या लेकरांसाठी, मग ते तुमचे असू द्या, तुमच्या जावेचे असू द्या, बहिणीचे असू द्या, नंदेचे असू द्या, सगळ्यांवरती सकारात्मकच प्रभाव पडला पाहिजे. हेल्दी लाईफस्टाईल सगळ्यांनी फॉलो केलीच पाहिजे. ह्याचं जर एक एक आईनी लक्ष ठेवून सगळ्यांकडे लक्ष दिलं, तिने स्वतः लक्ष ठेवून स्वतःकडे दुसऱ्यांकडे लक्ष दिलं, तर मग इंडियन आपल्याला NGOsची गरजच लागणार नाही. आपोआपच सोसायटी बदलत जाईल आणि नेक्स्ट जनरेशन चांगलं होणारच आहे. मॅडम, तुम्ही आईचा हा मुद्दा सांगितल्यानंतर मी आपल्या हॉस्पिटलकडे येतो की आपल्या हॉस्पिटलमध्ये महिलांच्या आरोग्यासाठी आणि मातृत्वासाठी कोणत्या विशेष सुविधा उपलब्ध आहेत आणि विशेषतः IVF व इतर आधुनिक उपचारांबद्दल थोडक्यात माहिती सांगा. श्रद्धा हॉस्पिटल जे आहे ते आपलं मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आहे. इथे सर्वच सोयी सुविधा उपलब्ध आहेत. महिलांसाठी तर सगळ्याच सोयी सुविधा उपलब्ध आहेत, जेणेकरून आपण इथे सोनोग्राफी करतो, त्यांची तपासणी करतो, पॅप्समिअर करतो, दुर्बिणीच्या तपासण्या होतात, दुर्बिणीच्या सगळ्या शस्त्रक्रिया होतात ज्या आपण फायब्रॉइडसाठी नाहीतर पाळीबरोबर न येणे, एन्डोमेट्रियोसिससाठी, या सर्व ज्या शस्त्रक्रिया आहेत त्या पण आपल्या हॉस्पिटलमध्ये होतात. त्याच्यासोबत 2D एको, स्ट्रेस टेस्ट, नाहीतर मग पल्मनरी जे फुफ्फुसांची फंक्शन्स बघण्यासाठी टेस्ट असती ती पण आपल्या हॉस्पिटलमध्ये होते. तर ह्या सगळ्या सोयी सुविधा असून ह्याच्या सोबत जे IVF आहे ज्याला आपण टेस्ट ट्यूब बेबी म्हणून ओळखतो ते पण आपल्या एरियामध्ये श्रद्धा हॉस्पिटलमध्ये सर्वात पहिल्यांदा आपण चालू केलेलं आहे. आणि IVF आणि टेस्ट ट्यूब बेबी म्हणजे काय, तर सोप्या शब्दात सांगायचं म्हणजे आपल्या घरी कुंडी आहे आणि आपण रोप आणून कुंडीमध्ये लावतो. तर मग IVF मध्ये आपण काय करतो की आपण त्या स्त्रीचे बीज घेतो, बीजांडे घेतो, पुरुषांचे शुक्राणू घेतो, गर्भ आपण आपल्या लॅबमध्ये बनवतो आणि तो गर्भ आपण त्या स्त्रीच्या गर्भाशयाच्या पिशवीमध्ये प्रत्यारोपण करतो आणि मग त्याची वाढ त्या स्त्रीच्या गर्भाशयाच्या पिशवीत होते. हे कुणाकुणासाठी आपण उपलब्ध करू शकतो, तर ज्यांना जे गर्भनलिका आहेत, ज्यांना आपण ट्यूब्स म्हणतो, जे आपण म्हणतो की बा मूलबंदीचं ऑपरेशन करताना ट्यूब्स बांधतो, त्या ट्यूब जर बंद असतील, नाहीतर मग त्यांना खूप वर्ष झालं सगळे प्रयत्न करून झाले पण राहत नाहीये, ज्याला आपण अनएक्सप्लेन्ड इन्फर्टिलिटी म्हणतो, नाहीतर ज्यांना शुक्राणूचा प्रॉब्लेम आहे, खूप जास्त डायबिटीज आहे, BP आहे, नाहीतर आजकाल अजून एक प्रॉब्लेम वाढत आहे ज्याच्यामध्ये जे अंडाशयातली बीज अंडी आहेत ती लवकर संपायला चालू झालेली आहेत. म्हणजे वयाआधीच, वय होण्याच्या पहिलेच कधी कधी स्त्रियांची पाळी निघून चालली, म्हणजे जी पाळी आपली 45-50व्या वर्षी गेली पाहिजे ती आजकाल कधी कधी 25व्या-30व्या वर्षीच बंद होऊन जाते. अशा स्त्रियांना पण आपण IVFची सुविधा ऑफर करू शकतो, जेणेकरून त्यांना मातृत्वाचं एक एक्सपिरियन्स घेता येईल. मॅडम, मी शेवटच्या प्रश्नाकडे येतो, कारण की तुम्ही आता जी मुलाखत दिलेली आहे ती अत्यंत महत्त्वपूर्ण आणि
खूप सारी माहिती तुम्ही याच्यामध्ये दिलेली आहे की जे आज तुम्ही जी मुलाखत ऐकत आहात, मी आता शेवटच्या प्रश्नाकडे येण्याआधी हे बोलतोय, त्याचं एक कारण आहे की मॅडमनी जी माहिती सांगितली ती अत्यंत अनुभवातून, शिक्षणातून आणि त्यांच्या सगळ्या केलेल्या जे त्यांनी ॲक्शन घेतलेली आहे त्याच्यामधून आलेली आहे. तर ही मुलाखत तुम्ही नक्की ऐका. परंतु मी शेवटच्या प्रश्नाकडे येतो की महिला दिनाच्या निमित्ताने आपण सर्व महिलांना आणि तरुण मुलींना कोणता प्रेरणादायी संदेश द्याल आपल्या चॅनलच्या माध्यमातून? सर्व महिलांना पहिले तर महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि माझा एक सांगायचं म्हणलं ह्या महिला दिना दिवशी तर एवढंच राहील की आपण सगळ्यांची काळजी घेतोय, पण आपण थोडा तरी वेळ स्वतःची काळजी घेण्यासाठी काढला पाहिजे. तर ह्या महिला दिनानिमित्त तुम्ही सगळे असं डिसाईड करा की मी 1 तास तरी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला काढणार. थँक्यू मॅडम. तर आज आपल्यासोबत होत्या डॉक्टर श्रद्धा पाटील. आज त्यांनी दिलेली माहिती महिलांसाठी, मुलांसाठी, त्यांच्या भविष्यासाठी खूप उपयुक्त असणार आहे. तर इतक्या सोप्या आणि सरळ भाषेत त्यांनी आपल्याला माहिती दिली त्याबद्दल मी तुमचे आभार व्यक्त धन्यवाद. करतो. खूप खूप थँक्यू मॅडम की तुम्ही एवढी चांगली माहिती दिली. आपल्या सर्व महिला प्रेक्षकांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. अशीच महत्त्वपूर्ण माहिती आणि प्रेरणादायी संवाद ब्रो मीडिया प्रेझेंट गप्पा टप्पा पॉडकास्ट सोबत जोडले रहा. या विशेष भागाचे प्रायोजक बंडूभाई शाह ज्वेलर्स बार्शी हे आहेत. तर आपण इथून पुढे देखील असे विविध पॉडकास्ट आणि मुलाखती ज्या आपल्याला भरभरून ज्ञान देतील त्या घेऊन येणार आहोत. तर धन्यवाद. धन्यवाद.